पकडल्याच्या प्रकरणाने पोलीस विभागात खळबळ उडवली आहे। या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कठोर कारवाई करत एकाच आदेशात 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे। खंडणीचा गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात नोंदवला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा रंगली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील चलकेरे येथील ताज रहमान हे 5 ऑगस्ट रोजी आपल्या 3 मित्रांसह चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी मलकापूरकडे येत होते। चिखली बुलढाणा मार्गावर प्रथम चिखली पोलीस ठाण्यातील 1 व जिल्हा वाहतूक शाखेतील 1 असे 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून वाहन तपासल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी 3000 रुपयांची मागणी केली। त्यापैकी 1500 रुपये जवळच्या चहा विक्रेत्यांच्या QR कोडवर ऑनलाईन देण्यात आले। यानंतर काही अंतरावर महामार्ग पोलिसांच्या 3ही कर्मचाऱ्यांनी वाहन अडवून वाहनात असलेल्या AR रायफलवरून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल 2 लाख रुपयांची खंडणी मागितली। तडजोडीनंतर रक्कम 50,000 आली व ती ऑनलाईन देण्याचे आदेश देण्यात आले। संशय आल्याने ताज रहमान यांनी वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे नको आम्हाला उतरवा अशी मागणी केली। त्यांना उतरवून पुढे जाताना अपघात झाला। अपघातानंतरही पोलिसांनी धमक्या देत पैसे मागितले। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवर चिखली पोलीस स्टेशनचे अभय टेकाडे, जिल्हा वाहतूक शाखेतील गजानन भंडारी आणि महामार्ग पोलिसांचे विठ्ठल काडुसे, विजय आंधळे व संदीप किरके यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनेला गंभीरतेने घेत तत्काळ 5ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे। न्यूज एक्सप्रेससाठी बुलढाण्यावरून अखिलची रिपोर्ट।